हे बघा असं वांग्यात भरून घेते मी। हा हा तर वांग्या। नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना? तर दुपारच्या म्हणजे कामाला सुरुवात झाली आपली, सकाळपासून काम चालूच आहे। डबा वगैरे झाला आणि आता मी वाटप काढायला घेतलं आहे कांदा खोबऱ्याचं। तर कांदा टाकलाय मी भाजायला, आज वांग्याचं भरीत करायचं आहे, तर झालेली आहे। चला तर मग, तर हे बघा कांदा भाजायला टाकलाय, कांदा लसूण आणि ते नारळ फोडून ठेवला आहे केले ना, त्याच्यात अर्ध खोबरं किसून टाकलं ना, तर नारळ फोडा। तर आता हे किसून घेते आणि भाजून घेते। चला तर मंडळी बघा कांदा मस्त आपला छानपैकी फ्राय झालेला आहे आणि आता खोबरं भाजून घेते। कांदा काढून घेते आधी, खोबरं भाजून घेते छान असं लालसर। कांदा कमी आहे आणि खोबरं जास्त आहे, तर मी आपलं खोबरं आहे ना आता पाहिजे तेवढं घेईन आणि बाकीचं तसं डब्यात भरून ठेवेन, म्हणजे कधी वाटप पाहिजे कांदा भाजला की झालं काम। तर चला भाजून घेते। मी ही वांगी मला ना खूप आवडतात। काळी वांगी बघत होती पण आहे ना छोटी नव्हती, खूप मोठी मोठी होती, त्याच्यामुळे ते भरायला कशी छोटीच बरी पडते। तर म्हटलं ह्याची करून बघूया भरलेलं वांगा। अशी साधी याची करते कांदा टोमॅटोवरती, पण आता मी भरलेलं पहिल्यांदाच करणार आहे हिरव्या वांगांचं। आता कसं होतं आहे माहीत नाही, हे थोडंसं इथे खराब आहे वाटतं। ठीक आहे, मग आता कापून बघते मग कळेल। असं खोबरं छान भाजून घेतलं आहे, आता सगळं मिक्स करून वाटून घेते। वाटप वांग भरलेलं वांग करते ना, तर हे मी सगळा मसाला मिक्स केला आहे। तर याच्यामध्ये मी ते वाटपलं कांदा खोबऱ्याचं वाटप, त्याच्यात आलं लसूण वगैरे टाकलं होतं आणि ते वाटून घेतलं। आता शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे, मसाला टाकला आहे, हळद टाकलं आहे, धनापूड टाकली आहे, मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि आता हे सगळं मिक्स करून घेते आणि मग वांग्यात भरते। चला तर मग, हे बघा असं वांग्यात भरून घेते मी। जेवढं राहील तेवढं जास्तीत जास्त भरायचं मसाला। आता वांग्याचं भरलेलं वांग रेसिपी आहे माझ्या चॅनलवर, म्हणून का पूर्ण असं दाखवलं नाही, थोडंफार मी शेअर करते। स्वच्छ धुवून मी त्यांना मध्ये चिरून घेतलं आहे। खूपच बनवायचं मला, असं मस्त भरून घेतलं भरपूर असं दाबून दाबून। कलर पण बघा मसाला किती छान आला, घरगुती मसाला मालवणी। एकदम मोठं होतं ना, त्याचे 2 तुकडे केले। मसाला जास्त होणार आहे, वांगे कमी आहे आणि दोघंच खाणार ना, म्हणून मी एवढीच घेतली। मसाला उरला तर मसाला काहीतरी बनवतो मस्त कमळाला वाटतं टिंग टिंग। झाली भरून, बघा वांगी भरून झाली। फोडणीला कढीपत्ता घेते लागते, ते कढीपत्त्याचं पाणी सुकून दे ना। जरा वांग्याला ना तेल जरा जास्तच लागतं, थोडंसं जास्त लागतं, तर वाफेच ते जराशी हिंग टाकते जरासं। राई तडतडली की आपले वांगी, तर वांगी टाकून देते। कढई छोटी पडणार आहे वाटतं बहुतेक, मसाला पण टाकून देते। हा मसाला खूप छान लागतो नंतर। मसाला केला ना, त्याच्या भांड्याचं पाणी टाकतं थोडंसं, ठेवूया आणि ताटामध्ये थोडं पाणी टाकते। चला तर आता आपण वांग बघूया शिजलं काय। हा हा हा, का सुंदर कलर आलाय आणि सुगंध पण खूप छान। पलटी मारूया। झाकून ठेवूया थोडा वेळ, 5 मिनिट बघूया
शिजलं काय. हा हा, तर वांग्या शिजलं आहे, चांगलं शिजलं आहे. आता गॅस बंद करतो. माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, वरतून कोथिंबीर टाकली असतं तर अजून छान वाटलं. चला आता मंडळी या जेवायला. मस्तपैकी आपलं भरलेलं वांग आणि चपाती. भात घेणार पण नंतर घेईन.